नमस्कार, मी संदीप देसाई. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. अमरावतीमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. आशा सेविकांचं गटप्रवर्तक आजपासून काम बंद आंदोलनावर. जळगावात आशा सेविकांसह गट प्रवर्तक महिला आक्रमक. पगार मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी पालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी. जुन्नरच्या पंचायत समिती कार्यालयासमोर अंगणवाडी सेविकांचं आंदोलन. वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आक्रमक. परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं चटणी भाकर आंदोलन. आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं अंगणवाडी सेविका सहभागी. ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्यावर नागपूरच्या हिंगण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल. फडणवीसांविरोधात केलेल्या जल आंदोलन प्रकरणामध्ये गुन्हा दाखल. चौकशीला हजर राहण्याचे आदेश. 14 तारखेला महायुतीचा हिंगोलीमध्ये निर्धार मेळावा. आमदार तानाजी मुटकुळे यांची माहिती. तर पालकमंत्री अब्दुल सत्तारांच्या उपस्थितीमध्ये महायुतीचे 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती. पुण्याच्या सासवडमधील सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 2 दिवसीय जिल्हास्तरीय स्पर्धेचं उद्घाटन. वाघेरे महाविद्यालयामध्ये स्पर्धेचं आयोजन. 3000हून अधिक खेळाडूंचा उत्स्फूर्त सहभाग. महाराष्ट्र युनिट नंतर इथे येत आहेत. शिंदेगडाचे पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे आणि भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती. समितीमध्ये नगर विकास, नागरी पायाभूत सुविधा, उद्योग आणि व्यापार या क्षेत्रातील 2 तज्ञ सदस्यांची नियुक्ती आवश्यक असल्यानं कोंडे आणि शिरोळे यांची नियुक्ती. अमरावतीमध्ये तलाठी पदभरती विरोधात विद्यार्थी आक्रमक. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा. पदभरती पुन्हा घेण्यासह विविध मागण्यांवरून विद्यार्थी आक्रमक. साताऱ्याच्या वडूल तहसील कार्यालयावर 22 गावातील ग्रामस्थांचा मोर्चा. औंध उपसा सिंचन योजनेसाठी तातडीनं निधी मंजूर करण्याची केली मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये 2 गटात तुफान राडा. घटनेमध्ये एक महिला डॉक्टर गंभीर जखमी. अचानक सुरू झालेल्या राड्यामुळे रुग्णालयातील डॉक्टर आणि रुग्णांमध्ये एकच खळबळ. विरारमध्ये 19व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या कार्यक्रमाचं उद्घाटन. 2 दिवसीय संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांचा बंदोबस्त. जळगावातील कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये शेतकरी संघटना आक्रमक. केळी पीक विम्यावरून शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. पीक विम्याची रक्कम न मिळाल्यानं शेतकऱ्यांचा संताप. आम्हाला माहित झाल्यानंतर आपण इथून पुढे काय करायचे त्याच्यावर. लातूरच्या जळकोट तालुक्यातील 4000 हेक्टरवरील ऊस तोडणीच्या प्रतीक्षेत. 20 गावांमध्ये मुदत संपूनही अद्याप ऊस तोडणी नाही. ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांचं साखर कारखान्याला निवेदन. अयोध्येमध्ये विदर्भाच्या वतीनं लावण्यात येणाऱ्या अन्नछत्रासाठी नागपुरातून धान्य रवाना. अयोध्येमध्ये 1 महिना अन्नछत्र सेवा चालणार. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील श्री क्षेत्र धामणखेलमध्ये बैलगाडा शर्यतीचा थरार. 450 बैल जोडींचा सहभाग. सिंधुदुर्गच्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा मुक्त संचार. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. हत्तींचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी. नांदेडच्या माळेगाव यात्रेमध्ये तब्बल 20,000चा कोंबडा दाखल. लातूरच्या या फायटर कोंबड्यांनी पशु प्रदर्शनामध्ये पहिला क्रमांक पटकावला. सांगलीतील भटक्या मोकाट गाढवांमुळे नागरिक त्रस्त. पालिका प्रशासनाकडून दखल. 9 भटक्या गाढवांची कोंडवाड्यामध्ये रवानगी. साताऱ्यातील कराड नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशात 4थी आणि पश्चिम विभागामध्ये प्रथम. पालिकेचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांच्याकडून दिल्लीमध्ये पुरस्काराचा स्वीकार. रत्नागिरीतील चिपळूण नगर परिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणात कोकणात पहिला क्रमांक, राज्यात 6वा तर देशात 10वा क्रमांक पटकावला.
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजामध्ये राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा मंत्री दिलीप वळसे पाटलांनी घेतलं जिजाऊंचं दर्शन। सोहळ्याला माजी मंत्री राजेंद्र शिंगणे, खासदार प्रतापराव जाधवांची उपस्थिती। छत्रपती संभाजीनगरमधील महाविद्यालयामध्ये राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा। 50,000 विविध रंगांच्या पणत्यांनी साकारली जिजाऊंची प्रतिमा। वाशिमच्या मातोश्री शांताबाई गोटे महाविद्यालयातील अभिषेक जाधव या विद्यार्थ्यांनी केळीच्या पानावर साकारलं राजमाता जिजाऊंचं चित्र। अभिषेकच्या कलेचं सर्वत्र कौतुक। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा इथं 226वा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा, दिवसभर विविध कार्यक्रमांचं आयोजन। नंदुरबारमध्ये राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन। शिबिरामध्ये शिक्षक, विद्यार्थ्यांसह एकूण 35 जणांचं रक्तदान। नांदेडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये 2 शाळकरी विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू। नांदेड भोकर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये दोघांचा जागीच मृत्यू। भोकर पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू। वाशिमच्या हिट अँड रन कायद्याविरोधात ऑटो चालक आक्रमक। ऑटो चालकांच्या संपामुळे जवळका परिसरातील प्रवाशांची गैरसोय। नवी नियमावली रद्द करण्याची केली मागणी। पुण्याच्या इंदापुरातील कांदलगावात गैरव्यवहार प्रकरणी कनिष्ठ अभियंता आणि ग्रामसेवकीचे वेतनवाढ रोखली। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री दत्तात्रय भरणेंनी घातलं लक्ष। माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले यांची माहिती। लातूरमध्ये एका वसतिगृहामध्ये विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या। व्हॉट्सअॅपला मराठा आरक्षणाचं स्टेटस लावत जीवन संपवलं। नातेवाईकांमध्ये सरकार विरोधात प्रचंड रोष। छत्रपती संभाजीनगरमध्ये नायलॉन मांज्याची विक्री करण्याला सक्त मनाई। नायलॉन मांज्याची विक्री केल्यास दुकानावर थेट बुलडोझर चालवण्याचा प्रशासनाचा इशारा। नाशिकच्या येवल्यामध्ये संक्रांतीची धूम। यंदा पतंगावर श्रीराम मंदिरासह श्री गणेरायाची चलती। आकर्षक पतंग जे आहे ते बाजारामध्ये दाखल। साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी रजनी देवी पाटील यांचं निधन। वयाच्या 76व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। अकोल्याच्या जिजाऊ सभागृहाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचितचं अभिनव आंदोलन। सभागृहाची दयनीय अवस्था, प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। बुलढाण्यामध्ये जिजाऊंची महापूजा सुरू असताना राजे लखुजीरावांच्या वंशजांमध्ये वाद। पूजेसाठी सोबत न घेतल्यानं वाद। वरिष्ठांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते सिंधुरत्न जॉब वेअरफेअरचं उद्घाटन। उपक्रमामध्ये 7 ते 8 हजार बेरोजगार युवकांची विक्रमी नोंदणी। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील कुटास्थान निघाली अयोध्या राम मंदिर कलश यात्रा। ताशाच्या गजरामध्ये भाविकांचा उत्साहामध्ये सहभाग। पुण्याच्या भोर तालुक्यातील गोरड म्हसवली गावामध्ये काळूबाई मंदिराचा वर्धापन दिन साजरा। ढोल ताशाच्या गजरामध्ये देवीची मिरवणूक। मोठ्या संख्येनं भाविकांची उपस्थिती। नांदेडमध्ये दसन नोंदणीतून वर्षभरामध्ये 18 कोटी 21 लाखांचा महसूल जमा। लोहा कार्यालय महसूल गोळा करण्यामध्ये अव्वल। अकोल्यातून पुणे नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांना हिट अँड रनचा फटका। लक्झरी गाड्या जात नसल्यानं प्रवाशांचे हाल। देशातील स्वच्छता सर्वेक्षणामध्ये नागपूर मागे पडलं। गेल्या वर्षी 27व्या स्थानी असलेलं नागपूरची 86व्या स्थानी घसरगुंडी। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये भावावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आरोपीला 4 वर्षांची शिक्षा, 5,000चा दंड। वाशिमच्या मेडशी परिसरामध्ये विनापरवाना खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराचं लाखोंचं साहित्य जप्त। वनविभागाची कारवाई। वनविभागाच्या हद्दीतून खोदकाम केल्याने कारवाई। नांदेड जिल्ह्यामध्ये मळणी यंत्रणाद्वारे तूर काढणीला सुरुवात। बाजारामध्ये तुरीच्या मागणीमध्ये वाढ। तुरीला 7,900 रुपयांचा दर। पुण्याच्या येरवडा परिसरातील झोपडपट्टीमध्ये मध्यरात्री पालिकेची कारवाई। नागरिकांचा कारवाईला तीव्र विरोध। पिंपरी चिंचवड परिवहन विभागाकडून वाहन मालकांना जप्त केलेली वाहनं सोडवून घेण्याचं आवाहन। अन्यथा वाहनांचा लिलाव होणार।
रत्नागिरीच्या खेड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यकाला एसीबीनं केली अटक. 3,000ची लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला अटक. सांगलीच्या विटा पोलिसांनी चोरीला गेलेले 25 मोबाईल नागरिकांना परत केले. मोबाईल परत मिळाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त. पुण्याच्या भोर नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत मिळाल्या 4 घंटागाड्या. शहराला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी 20 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीचं लोकार्पण. वाशिममध्ये एनसीसी विद्यार्थ्यांकडून नायलॉन मांजाबाबत जनजागृती. पतंगोत्सव स्पर्धेमध्ये काळजी घेण्याचं सुद्धा विद्यार्थ्यांकडून आवाहन.